आवडलं का आमचं रांगोळीचं कलेक्शन? आवडल्या जरूर जरूर कमेंट करा आणि तुम्ही पण अशा पद्धतीने साठवण करा. तर रामकृष्ण हरी मंडळी, चला दादा आपली सकाळी सकाळीची देवपूजा झालेली आणि देवपूजा झाल्याच्या नंतर देवघरासमोर रांगोळी काढायला डबा घेतला तर डब्यामध्ये रांगोळीच नव्हती. तर चला माझ्याकडे एकदाच रांगोळी कलर घेते मी. मग रांगोळी काढायला गेले तर रांगोळी भिजलेली दिसली. मग चला थोडी बाजूची काढून आणली आणि देवापुढं तात्पुरती तोपर्यंत कलर काढला, रांगोळी काढली सॉरी. आणि रांगोळी काढली, देवपूजा वगैरे झाली, आरती झाली आणि म्हणलं चला आता भिजलेली रांगोळी दिसली होती तर चला मला आता देवपूजा तर झाली, रांगोळी काढली, पण मला आता ती भिजलेली रांगोळी ना. आणि आज थोडंसं ऊन पडलेलं आहे, कारण 2 दिवस पावसाची झड होती. म्हणलं चला थोडंसं रांगोळी उघडून थोडंसं ऊन पडले, उन्हाला थोडासा चटका देऊ आणि नंतर ते रांगोळी कशात भरण्यात वगैरे. पहा चांगलं ऊन पण पडलेले, 2-3 दिवस झड होती पावसाची, आज मस्तपैकी ऊन पडलेले. तर मी एक 10-15 किलो रांगोळी घेऊन ठेवली होती. तर थोडी ती सरदळसारखी झाली, ती पाणी गेलं बॅगमध्ये, अशा खताच्या थैली ठेवलेली होती. तर चला आता थोडीशी उन्हाला पण घातली होती ती आणि चांगली उन्हानं चांगली वाळली. त्यानंतर आता बरण्याने भरून ठेवले आणि म्हणलं चला आता रांगोळीच्या बरण्या जागा ठेवण्याच्या अगोदर आपण ठेवण्याची जागा साफसफाई करू. महिन्या 15 दिवसाला घराच्या जाळ्या साफसफाई करावी लागते, कारण रस्त्यावर घर असल्यामुळं वाहनांची याची धूळ बसते. तर चला म्हणलं आता हे दरवाजाच्या वरती असा खिडकी टाईप केलेले हवा येण्यासाठी आणि मच्छर येऊ नये म्हणून अशी जाळी पण बसवलेली आहे. तर इथं चांगला पेस आहे इथं. तर चला म्हणलं याच्यात मी काय केलेलं आहे, इथं माझ्याकडे भरपूर असे रांगोळीचे कलर आहेत. तर मी रांगोळीचे बाटल्या पुन्हा पांढरी रांगोळी ठेवण्यासाठी इथली जागेचा वापर केलेला आहे. तर चला म्हणलं आता सगळ्या घराच्या जाळ्या वगैरे सगळं स्वच्छ केलेले. तर म्हणलं चला आता रांगोळीचं पण थोडंसं हे बाटल्या काढून व्यवस्थित स्वच्छ करावं, कसं फ्रेश वाटतं थोडंसं. आणि महिन्या 15 दिवसाला घर साफसफाई करावंच लागते. पूर्ण रांगोळीच्या बाटल्या खाली काढलेले. तर चला हे साफसफाई करून ही बाटल्या पुसून ठेवून द्यायच्या जागेवर. आणि चला आता ऊन पडलं आणि मी सकाळी काय केलं, देवपूजा केली आणि करताना रांगोळी संपली होती डब्यातली. तर पिशवी थोडी भिजलेली दिसली रांगोळीची. तर म्हणलं अरे चला म्हणलं मग रांगोळी काय केलं मी उन्हाला वाळायला घातली आणि वाळू घालताना म्हणलं चला आपण ज्या पहिल्या साठवून कलर आहेत सगळे वरती ठेवलेले, तर चला म्हणलं आता आपण बरण्या ठेवायच्या अगोदर ती जागा पण थोडीशी साफसफाई करण्या ठेवायच्या अगोदर आपण थोडंसं साफसफाई करा म्हणून थोडंसं झाडून जुडून घेतलं. तर हे पाहिजे वरचं दरवाजाच्या वरती. तर झाडून हे घेतलं आणि म्हणलं ठेवायच्या अगोदर एकदा साफसफाई केली आणि एकदा ठेवलं ना की मग लवकर काढता येत नाहीत. तर मग चला म्हणलं मी आता इतर हे पा माझ्याकडं मी अशी भरपूर एकदा लक्ष्मीच्या वेळेस किंवा दसरा दिवाळीच्या वेळेस अशी रांगोळी घेते. तर हे बघा माझ्याकडे किती रांगोळी आहेत पांढऱ्या. तर हे पा आणि रांगोळी कशी जड असते वजनाला, 1 2 3 4 भरणे आहेत मोठे मोठे 4-5 आणि पुन्हा ह्या बिस्लेरी बाटल्या पण या भरलेल्या आहेत. म्हणजे आपण इतक्या रांगोळी आहेत ह्या. आणि हे कलर आहेत. तर हे नाही का प्रत्येक कलर 1-1 किलो घेतलेला होता प्रत्येक कलर. तर आता ह्याच्यातले काढून करून कमी झालेले इथं. तर हे बघा एवढाले झालेले. तर पण हे अर्धा किलोच्या वरती असतील कारण जड असते वजनाला. तर हे पा एवढे कलर म्हणजे 15-16 कलर असतील सगळे आणि बिस्लरीमध्ये भरलेले आहेत. झाकण लावले की भिजत नाही काही नाही पाण्याने येणं. आणि हे असे पूर्ण जे नाही ते माझ्याकडं कलर आहे बघा. हे पा एकदाच आणि दारावर टेम्पो आला होता म्हणून मी एकदाच सगळे कलर घेतले. पांढरी 20 किलो रांगोळी आणि हे कलर घेतले बघा. प्रत्येक कलर आहे माझ्याकडे प्रत्येक कलर. तर चला मला आता वरचं झाडून झुडून झटकून काढलं आणि आता बाटल्या पण जवळ थोड्याशा स्वच्छ पुसून वगैरे ठेवल्या. तर ह्या पाय एवढे कलर आहेत बघा. आणि हे दररोज काढण्यास घरासमोर पण मी लाल आणि पिवळा 2च कलर टाकते, छोटेसे टिपके. असे दररोज कलर नाही वापरत, पण असं सणावाराला कधी काय कार्यक्रम असले की अशा भरपूर सारे कलर छान वाटते. अशी रांगोळी मोठमोठ्या रांगोळी आणि कलर भरलेले. हे बघा माझा नातू कसा रांगोळीच्या बरणीवर बसलेला आहे. दादू तो पडशील ना खाली, बरणी दमन ना तशी. बरणीवर बसला रांगोळीच्या, पडशील ना. इथं भरपूर अशी पेस आहे, इथं भरपूर अशी कलर बाटल्या बसतात रांगोळीच्या. भरपूर साऱ्या असे बसले एवढ्या 15-20 कलरच्या बाटल्या भरण्या. तर मंडळी आवडलं का आमचं रांगोळीचं कलेक्शन? माझं आवडल्या जरूर आमची सह्याद्री चॅनलला कमेंट करा
आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, न विसरता सबस्क्राईब करा.